विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। दिलेला त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सुद्धा मी या ठिकाणी जाहीर करू इच्छितो, या संघटनेला राष्ट्रवादीच्या माध्यमातून या संघटन मोर्चाला आमचा पाठिंबा राहील। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जे काही आंदोलन चालू आहे त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून मी अमर शेख कदम युवा प्रदेश अध्यक्ष या नात्याने चाललेल्या आंदोलनाला जाहीर असा पाठिंबा व्यक्त करतो आणि फक्त पाठिंबा देऊन थांबणार नाही, तर येणाऱ्या 17 तारखेला संपूर्ण ताकदीने स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनामध्ये सहभागी येणार आहे। ओके, आज आपण या ठिकाणी शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या संदर्भात सर्व पत्रकार मंडळी उपस्थित आहेत, त्यांचं मी आमच्या सर्व आंदोलकाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। प्रथमतः मी या आंदोलनाला ज्यांनी पाठिंबा दिला त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आहे पक्ष, त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचं मी मनापासून त्यांना त्यांचं ऋण व्यक्त करतो की चांगल्या कामाला आपण पाठिंबा दिला, त्याबद्दल इंदापूर तालुक्याच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो। त्यांनी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो। आणि हे आंदोलन कशासाठी झालं व का केलं गेलं, वास्तविक पाहता गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण या तालुक्यातले पत्रकार हे आपल्याला माहीत आहे की लोकांची बिलं वेळेवर मिळत नाही, दुसरी गोष्ट कामगारांना पगार वेळेवर मिळत नाही, आणि अशी या दोन्ही कारखान्याची परिस्थिती या 2-4 वर्षामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे। शेवटी शांत बसण्याला बी काही मर्यादा असतात। गेले 2-4 वर्ष आम्ही शांत राहिलो, निरोप दिले, बिलं वेळेवर करा। बँकेच्या माध्यमातून जिल्हा बँकेवर काम करत असताना मी असेल, भरणीमामा असतील, आम्ही नेहमी या कारखान्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि करतोही। हे काय तुम्हाला सांगण्याचं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। जानेवारी महिन्यामध्ये या दोन्ही कारखान्याचे MD, काही संचालक, व्हाईस चेअरमन माझ्याकडे आले आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही इंदापूर सहकारी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याला 16 जानेवारीला मीटिंग काढली। ॲक्च्युली मी आणि भरणीमामा 2-2.5 वर्ष 2019 पासून बोलत नव्हतो, परंतु आमच्या युगपेक्षा महत्त्वाचा विषय होता की या तालुक्यातल्या शेतकऱ्याला बिलं टायमिंगला मिळाली पाहिजेत, कारखाने चालले पाहिजेत। याकरता म्हणून मी मामांशी सुद्धा बोललो। मामा म्हणलं हे आपल्याला या लोकांना बिलं गेली पाहिजेत, याकरता आपल्याला मीटिंग लवकर काढणं आवश्यक आहे, आणि त्याप्रमाणे मीटिंग 16 जानेवारीला काढली। त्या ठिकाणी 200 कोटी रुपये मंजूर त्या ठिकाणी केले गेले। ठीक आहे, आम्हाला वाटलं होतं की त्या ठिकाणी सगळी बिलं पेड होतील, पण त्यावेळेस ती बिलं पेड झाली नाही। मग ह्या अडचणी आम्हाला माहीत होत्या, आम्ही समजून घेतलं। मार्च महिन्यामध्ये सुद्धा दोन्ही कारखान्याच्या MDशी मी बोलत होतो, काही संचालकाशी मी बोलत होतो की बाबा मार्च महिना आलेला आहे, शेतकरी अडचणीत आहे, जिल्हा बँकेवर आम्ही काम करतो, या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या सोसायटी जिवंत राहिल्या पाहिजेत, मध्यमुदत चालू झाली पाहिजेत। जर आपण यांना मदत नाही केली तर सोसायट्या 50%च्या खाली वसूल राहील आणि त्यामध्ये मध्यमुदतीची प्रकरण होणार नाहीत। काही लोकांना हप्ते भरायला पैसे नाहीत, नवदुनं करायला पैसे नाहीत। वैयक्तिकरित्या जे माणसं माझ्याकडे वैयक्तिकरित्या आले त्या ठिकाणी मी वैयक्तिकरित्या बापू सगळ्या पत्रकारांना सांगू इच्छितो
की जे माझ्याकडे आले त्या मार्च एंडिंगमध्ये त्या ठिकाणी नवं जुनं करून देण्याची जबाबदारी मी घेतली आणि जे माणसांचं अडचणी होत्या त्या थोड्या प्रमाणामध्ये, पण जे माझ्यापर्यंत पोचलेच नाहीत त्या लोकांचं काय, हा सुद्धा प्रश्न आमच्यासमोर सतवत होता. त्यानंतर लागली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक. त्या निवडणुकीमध्ये आपण कुठेतरी काय हा विषय काढायला नको म्हणून आम्ही कुठल्याही भाषणामध्ये, शेवटी कारखाने चालले पाहिजे, कारखान्याच्या अडचणी मान्य आहेत, परंतु त्यापेक्षाही मोठ्या अडचणी ह्या लोकांच्या आहेत हे समजून घेणारं कोण नसल्यामुळं आम्हाला मागितल्या 2-4 दिवसामध्ये 8 दिवसापूर्वी आम्ही यांचा सत्कार करायला गेल्यानंतर हे लोक म्हणले की आप्पासाहेब आम्ही आताच पाण्याचं नियोजन आम्ही केलं. मी त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी कुठलंही मनात अपेक्षा नाही ठेवता ह्या 4-5 लोकांनी, आबा असतील, या ठिकाणी महादेवभाऊ घाडगे असतील, इजूभाऊ असतील, विजय घोगरे असतील किंवा आपले तुकाराम घोगरे असतील, विजय गायकवाड असतील, अजितराव टिळेकर असतील, यांनी खूप कष्ट 6 वर्ष केलं आणि त्या प्रकारे पाण्याचं हे केलं. शेवटी यांच्या विनंतीला मी मान दिला की चला ठीक आहे, तुम्ही लढताय, तुमच्याबरोबर अजून माझी साथ तुम्हाला राहील. आणि यासाठी म्हणून त्यांनी विनंती केली की बाबा आपल्याला ह्या कारखान्याच्या, दोन्ही कारखान्याच्या बिलासंदर्भात कुठंतरी एकत्र बसलं पाहिजे आणि लोकांना या ठिकाणी न्याय दिला पाहिजे. मी त्यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी हा निर्णय घेतला की आपण ठीक आहे, आपण सुरुवातीला पत्र देऊ. पत्रामध्ये आपण त्यांना, मी वैयक्तिक चेअरमनशी बी त्यापूर्वी बोललो होतो की ते म्हणले 2-4 दिवसात होईल. मी हे म्हणत होते की आपण त्या अगोदर हे करू, तर मी म्हणलं की ठीक आहे, आपल्याला 2-4 दिवस आपण थांबूया आणि 2-4 दिवसानंतर आपण हा निर्णय घेऊया. किंवा ठीक आहे 15 तारखेपर्यंत बिलं मिळेल असे काही संचालक बी मला म्हणत होते, तर 15 तारखेपर्यंत आम्ही या ठिकाणी हे दिलं होतं. आता हे दिल्यानंतर शेवटी या तालुक्यातील, याच्यामध्ये माझ्या सर्व या इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखाना असेल, निराभिमा सहकारी साखर कारखाना असेल, या दोन्ही कारखान्याच्या परिसरातील सभासद असेल, शेतकरी असेल किंवा कार्यकर्ता असेल, कोण नेता असेल, यांना माझी आग्रहाची विनंती आहे की शेवटी या तालुक्यातला शेतकरी जगला पाहिजे. आतापर्यंत कुणीही आंदोलन या कारखान्यावरती केलं नाही, ऊसाच्या बिलाबद्दल केलं नाही. लोकांच्या भावना अतिशय खराब आहेत आणि या भावनेचा आदर करून शेवटी आम्ही हा निर्णय या ठिकाणी घेतला गेला की 17 तारखेला आपण त्या ठिकाणी आंदोलन करायचं. परंतु या दोन्ही कारखान्यातील परिसरातील सर्व नेते मंडळी, कार्यकर्त्याला माझी विनंती आहे, जर तुम्ही या आंदोलनामध्ये या शेतकऱ्यांना सहकार्य नाही केलं तर भविष्यामध्ये हा शेतकरी खऱ्या अर्थानं आपल्या कोणत्याही अडचणीला आपल्या पाठीमागं उभा राहणार नाही. ही सुद्धा गोष्ट या इंदापूर तालुक्यातील शेवटी ज्यांचं अडकलंय त्यासाठी म्हणून आपण त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. आज त्यांचं अडकलंय, उद्या तुमचं अडकल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा गोष्ट आपण लक्षात या ठिकाणी घेतली पाहिजे. विशेष करून सांगायचं म्हणजे शेवटी कारखाना हा सर्वांचाच कारखाना आहे. या कारखान्यामध्ये काम करणारा कामगार या परिसरातले आज त्यांची परिस्थिती आपण पाहिली. आज त्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या माणसाला कामावरून घरी बसवलंय, तो प्रशासक आहे, त्यांचा तो अधिकार आहे. परंतु त्याची अडचण एवढी झाली की त्या कारखान्यामध्ये काम करतोय, परंतु त्याला त्या कारखान्यात काम करत असल्यामुळं या 2-4 महिन्याच्या काळामध्ये त्याला दुसरीकडे सुद्धा कामाला कोण घेत नाही, कारण तो त्या ठिकाणी काम करतोय. आणि त्याला भीती आहे की बाबा आप्पासाहेबाच्याच कामाला गेलो आपण तर उद्या हा कारखाना आपल्याला कामावून काढून टाकेल. उद्या बापूच्याच कामाला गेला तर तो बापू कारखाना आपल्याला कामावून काढून टाकेल. म्हणून त्याने आताच्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, तो उठतोय आणि कुठेतरी शेतामध्ये कामाला जातोय, अशी परिस्थिती त्या कामगाराची या ठिकाणी झालेली आहे. आज विचार करा की 8 दिवस कामाला माणूस गेला आणि 9व्या दिवशी पगार नाही केला तर त्याचं पोटपाणी भागत नाही. आज 4-4 महिने हे लोक तू पगाराविने खाली घरी बसू नयेत. तर माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी या कामगाराचे पण पगार झाले पाहिजेत आणि शेतकऱ्याचे पण बिलं या ठिकाणी मिळावीत, असे यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय. हे आंदोलन करत असताना अनेक अनुभव आम्हाला या आंदोलनाच्या ह्या 8 दिवसाच्या काळामध्ये आलं. शेवटी आम्ही आंदोलनाचं पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर शेवटी एवढ्या लोकांची बिलं मिळण्यासाठीच आम्ही दिलं. आम्हाला त्याचा हे आहे की आम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे की ज्यावेळेस हे दिलं त्यावेळेस लोकांना बिलं सोडण्याचा या ठिकाणी थोडं माणसाला मदत करण्याचा प्रयत्न झाला. त्याबद्दल मी
त्यांचं मनापासून आभार मानतो किंवा ठीक आहे तुम्ही थोडं सुरू केलं, परंतु 5.5 महिने यापूर्वी जर आम्हाला तुम्ही सांगितलं असतं की आम्ही बाबा तुम्ही सांगताय म्हणून आम्ही थोडं सुरू करतो, तरी बराचसाच फरक हे आंदोलन करायची वेळ आमच्यावर आली नसती. आंदोलन कशा पद्धतीने असणार आहे, काय स्वरूप असणार? आता आंदोलनाचं स्वरूप असं आहे की आमच्या सर्वांचं असं ठरलंय की त्या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर आहे लाकेवाडीला, टिंबेई म्हणतात त्या ठिकाणी त्यापूर्वी आम्ही त्या टिंबेईच्या मंदिरामध्ये जाऊन प्रमुख 10-20 जण तिथं नारळ फोडला जाईल आणि नारळ फोडून त्या ठिकाणी पायी चालत आम्ही सर्व काही 1000-500 काय येतील ते कार्यकर्ते यांना घेऊन आम्ही टिंबेईच्या तिथून कारखान्याच्या गेटपर्यंत जाणार आहे. गेटमध्ये गेल्यानंतर त्यांचा आम्हाला काय रिस्पॉन्स येतोय व आमच्या ह्याला काय मागण्याला ते काय बोलतायत त्या ठिकाणी ऐकून घेतलं जाईल. त्यानंतर आम्ही 3-4 प्रमुख लोक त्या ठिकाणी 1-2 मिनिटाचं आम्ही काहीतरी भाषण करू आणि त्या ठिकाणी आंदोलनाची आम्ही सांगता करू. दुसरं माझा एक विषय राहून गेला. माझ्या तमाम या इंदापूर तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्याला एवढीच विनंती करतो, आज शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याला मदत करणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये शेतकरी तुमच्या आमच्या सर्वांच्या, हा राजकीय हे म्हणून नाही, सार्वजनिक जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये हा आपल्या उपयोगी पडणार आहे. त्यामुळं मी इंदापूर तालुक्यातील तमाम शेतकऱ्याला निराभिमा कारखाना असेल, कर्मयोगी सहकारी कारखाना असेल, हे निराभिमानाचंच आंदोलन नसून हे दोन्ही कारखान्याच्या संदर्भातलं आंदोलनच आहे. ह्या कारखान्याचं बिल मिळालं तर त्या कारखान्याचं मिळणार आहे, ह्या कारखान्याचा कामगाराचा पगार मिळाला तर त्या कारखान्याचा मिळणार आहे. म्हणून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील कार्यकर्ते असतील, शेतकरी असतील किंवा ऊस उत्पादक सभासद असतील, ट्रॅक्टर मालक असतील, यांना सुद्धा मी विनंती करतो की आम्हाला पाठिंबा देऊ नका. या सर्वसामान्य शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी तरुणाने आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. अशा प्रकारची मी सर्व आमच्या शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं मी सर्व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.